शहरात राहण्यापेक्षा इथं कोणाची रखरख नाही, खटखट नाही, आवाज नाही, कोणाचा भांडण नाही, गाडीचा आवाज नाही, कशातच काही नाही. इथे निवांत खाणे पिणे, शेतात असेल ते काम करणे. कोल्हापूरच्या गगनबावडा परिसरात आपण आहे आणि आता आपण चाललोय पदमसंगतीला, जिथं फक्त केवळ एकच घर आहे, एकच कुटुंब, एकच जोडपं राहते. आजी आजी दोघच राहतात आणि सगळ्यात जास्त पाऊस आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात पडत असेल तो गगनबावड्यातील ह्या क्षेत्रामध्ये पडतोय. चला तुम्हाला दाखवतो. गगनबावड्याचं बोरबेट गाव आणि तिथून आत दाट जंगलात जिथे रस्ता संपतो तिथे सुरू होते एक भन्नाट गोष्ट. दुपारचे 12 वाजलेत आणि उजेड खूप कमी. कुठून कसा कोणता प्राणी येईल काही सांगता येत नाही. अशा तब्बल 5 किलोमीटरच्या घनदाट जंगलातील ट्रेक नंतर आम्ही पदमसतीमध्ये पोहोचलो. इथे मोबाईलला रेंज नाही, घरात लाईट नाही आणि मदतीसाठी हाक मारायला आसपास माणूसही नाही. पण या सगळ्याला न घाबरता गेली तब्बल 45 वर्ष इथे एक जोडपं आनंदाने राहतंय. अशोक मामा आणि उमाजी जंगलाच्या छायेत निसर्गाच्या खुशीत ही दोघं एकट्याने शेती करत राहतात. आम्ही जेव्हा या दोघांना भेटायला पोहोचलो तेव्हा शहरातल्या सुखसोयींपेक्षा इथे कितीतरी जास्त आनंद आणि समाधान अनुभवायला मिळालं. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो अस्सल आनंद आणि आपुलकी थेट काळजाला भेटली. लाईट आणि नेटवर्क नसूनही सुखाची व्याख्या काय असते हे या दोघांकडून शिकायला मिळालं. वयाची 70 ओलांडली तरी आपल्या बायको सोबत खऱ्या अर्थाने निसर्गाशी नातं जोडणाऱ्या अशोक मामा आणि उमाजीला आमचा सलाम.